आज मी उडदाच्या डाळीचे पापड बनवते। लिज्जत पापडासारखेच पापड होणार आहे। तर बघा, त्यासाठी एक मोठं खोलगट असं पातेले घेतलं। त्या पातेल्यामध्ये पीठ चाळलं, कारण परातीमध्ये ते पीठ लय उडतं, बारीक असतं, त्यामुळे पातेले घेतलं होतं आणि पातेल्यामध्ये पीठ चाळून घेतलं। त्यानंतर पापड मसाल्याच्या आहे ना 2 पुड्या आणल्या होत्या रामबंधूच्या। तर तो मसाला जरा जाडसर असतो, तर मी तो मिक्सरला फिरून घेतला आणि मग त्यामध्ये मिक्स केला आणि थोडं थोडं पाणी घालून आहे ना पीठ मळून घेतलं आणि नंतर काय केलं, एका कॅरी बॅगमध्ये भरून ठेवलं आणि भरून ठेवल्यानंतर आहे ना एक रात्रभर पूर्ण तसंच ठेवलं। तर ते नंतर इतकं मऊ पडलं एकदम छान। आणि नंतर काय केलं, पाट्यावरती ना असं तेल टाकून आहे ना ठेचून घेतलं त्याला आणि ठेचून घेतल्यानंतर आहे ना मग पीठ एकदम असं मऊ झालं आपलं। आणि मग काय केलं, पुन्हा एकदा आहे ना कॅरी बॅगमध्येच भरून ठेवलं आणि मग आपल्याला लाटत्या वेळी ना एक एक गोळा घेऊन आहे ना मी त्याच्या अशा बारीक बारीक आहे ना असे हे लाट्या करून घेतल्या आणि मग थोडं थोडं करून आहे ना पापड लाटून घेतले। तर बघा, याप्रमाणे आहे ना मी सर्व गोळे असे पाट्यावरती ठेचून घेऊन असे कॅरी बॅगमध्ये आहे ना भरून ठेवले एका। आणि कॅरी बॅगचं तोंड आहे ना असं बंद करून ठेवलं, म्हणजे हवा लागली तर ते पीठ आहे ना असं कडक होतं लगेच, तर लाटायला आपल्याला जास्त त्रास करतं। तर या पद्धतीने बघा असे उंडे करून घेतले। आपल्याला जेवढे पाहिजे ना पापड मोठा त्याप्रमाणे मी ना त्याचे असे गोळे करून घेतले आणि बघा असे एकदम पातळ छान पापड लाटून घेतले। तर माझ्या मैत्रिणी पण आहे ना पापड लाटण्यासाठी मला मदतीला आल्या होत्या, तर आम्ही असे मिळून पापड लाटले। तर हे माझे 2 किलोचे पापड होते। तर 2 किलोसाठी ना मी रामबंधूचे 2 पापड मसाल्याचे पॅकेट वापरले। तर बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर पापड आपले तयार झालेले आहेत। तर एक सुद्धा पापड आहे ना आपला असा वाकडा तिकडा झालेला नाहीये, सर्व पापड असे प्लेनच राहिलेले आहेत। तर मस्त पापड झाले। तुम्हाला जर पापडाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।